रमजान ऑफर के साथ ले आया डेवॉइंट वेंचर प्राइवेट लिमिटेड। बजट बॉय सुपरमार्ट के 1 साल पूरे होने के मौके पर बजट बॉय लेकर आया है ऑफर्स का बाजार। 1 मार्च से 2 मार्च तक 9 बजे से 10 बजे तक एनिवर्सरी सेल में मिलेगा शानदार डिस्काउंट। बजट बॉय सुपरमार्ट ने आपके लिए तैयार किया है स्पेशल ऑफर। 20 ऐसे प्रोडक्ट्स पर एक खरीदो एक फ्री पाव का ऑफर। 150 अलग अलग प्रोडक्ट पर मिलेंगे 15% से 50% तक के भारी डिस्काउंट। हर चीज पर मिलेंगे लाजवाब ऑफर्स, क्योंकि बजट बॉय का एनिवर्सरी सेल है खास। पता बजट बॉय सुपरमार्ट, बिलो कौसर हॉस्पिटल, अपना कॉर्नर परभनी। आइए और खरीदारी का आनंद ले केवल बजट बॉय सुपरमार्ट पर ब्रूक बॉन्ड, ताजमहल टी फूड, राइट टमाटो केचप 900 ग्राम, बेस्ट मालबार पराठा 80 ग्राम, शक्कर, चना दाल, मसूर दाल, साथ ही बादाम, काजू, हर हर क्वालिटी के चावल जैसे आरएल हो या बासमती चावल, रवा पैकेट तो मैदा पैकेट भी चाहे रवा पैकेट तो मैदा पैकेट भी। लो कंपनी के गाय के घी, अंबारी चाट मसाला तो सुहाना अंबारी मिर्ची और सुहाना कसूरी मेथी। हर कंपनी के चाय पत्ती, हेलमेंस रियल मेयोनीज 80 ग्राम, फूड राइट सिजवान चटनी, प्रवीण पिकल मैंगो, जार लाइन कीमिया, डेट्स यानी पेड़ खजूर 500 ग्राम, लाइन केनो डेट्स 500 ग्राम, रिवो प्रीमियर डेट्स 500 ग्राम, खारिज खजूर लाल 500 ग्राम, किशमिश 250 ग्राम, अंजीर 500 ग्राम, रामा मुनक्का 250 ग्राम, रामा ब्लैक राइसिंस 250 ग्राम, कद्दू खीर बाबा फूड 190 ग्राम, बाबा हरीश 500 ग्राम, रूह अफ़ज़ा शरबत 750 ml, कोल्ड ड्रिंक्स 2 लीटर 25 मिली, मेमो प्रोडक्ट, मैक्रेन प्रोडक्ट, मॉम अर्थ ऑल, पहल ब्रांड, फॉग परफ्यूम, एक्स परफ्यूम, बेला विटा परफ्यूम, रिया ऑल परफ्यूम, पैराशूट हेयर ऑयल, कोकोनट 500 ml, वैसलीन बॉडी लोशन डीप मॉइस्चर 400 ml, क्लोजअप टूथपेस्ट एवर फ्रेश रेड 150 ग्राम। ऐसे 2000 से भी ज्यादा प्रोडक्ट पर मिलेंगे शानदार ऑफर। देर किस बात की, चले आओ। शंकर धोंडगे आमचे वरिष्ठ सहकारी दत्ताजी पवार, संजय पाटील कराळे, सुभाषराव मोरे, आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं प्रथम मनापासून स्वागत। आज आपल्याला निवेदन करण्याचा एक हेतू आहे। विषय आपल्याच क्षेत्रातला आहे। 1 महिन्याभरापूर्वी आपल्या राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या क्षेत्रात येऊन एक वक्तव्यही केलं होतं की लोहा तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी 2 TMC पाण्याला राज्याच्या शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि सदरील पाणी आम्ही उचलून त्यांच्या अहमदपूर क्षेत्रातील झरी नावाचा जो साठवण तलाव आहे त्याच्यामध्ये आम्ही साठवू आणि तिथून त्या क्षेत्रातल्या शेतीला सिंचनासाठी देऊ। आणि सर्वसाधारण हा प्रकल्प एकूण त्याचा खर्च 4000 कोटीच्या आसपास आहे असं ते एका वक्तव्यामध्ये मला वाटते तोगरे सरांनी काहीतरी त्यांची ती मी याच्यावर बघितली आणि मधल्या काळामध्ये मी काही फार ते गांभीर्याने घेतलं नव्हतं। मला ही अपेक्षा होती की बा या क्षेत्रातले कोणी लोकप्रतिनिधी असतील, कोणी सर्व इतर पक्षाचे कोणी नेते असतील, त्याच्यावर कोणी टिप्पणी वगैरे करेल
पण तसं काही झालं नाही. आणि ज्या दिवशी त्यांची मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये हा विषय आला, मला वाटते ते काही जणांकडे नाही, काही जण काय आहे, म्हणजे मराठवाडा गोदाखोऱ्याचे विकास महामंडळाचे ईडी वगैरे सगळे प्रशासकीय अधिकारी मिळून आणि जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत विषय आल्यानंतर सदरील प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्र्यांनी ईडीला दिलेल्या आहेत. आणि मग त्यामध्ये मला थोडं गंभीरता वाटली आणि म्हणून मी आज मुद्दाम विशेषतः या क्षेत्राशी, म्हणजे साधारण रिसनगाव, सावरगाव, त्याच्यानंतर मुरंबी, मस्की, बेरळी, देऊळगाव, हिप्परगा, धानोरा, चितळी, सावरगाव, आपलं आडगाव, बोरगाव, त्याच्यानंतर खांबेगाव, सुनेगाव, सायाळ, जामगा शिवणी, भाद्रा, खडकमांजरीपर्यंत सर्वसाधारण, म्हणजे यापूर्वी माजलगाव टप्पा 2 याचं जे आपण सर्वेक्षण आणि मंजुरी घेतली होती, धोंड पेंडू एकत्र करून माजलगावच्या दुसऱ्या टप्प्याचं जे काही पाणी, सिंचनाचं पाणी या पट्ट्यामध्ये आणण्याचं जे काही मंजुरी आणि सर्वेक्षण झालं होतं, त्यामध्ये सर्वसाधारण ही गावं येतात. आणि या गावाची परिस्थिती अशी आहे, या 27 गावाची, की रिसनगावच्या वरती जर पोमा तांड्याला डिलिव्हरी चेंबर झालं तर ग्रॅव्हिटीनी, म्हणजे उताराने या सगळ्या गावांना सिंचनाची सोय करता येते. असा ते एक माजलगावचा प्रकल्प होता. पण आता धोंड प्रकल्पही गेली 10 वर्ष निधीअभावी तसाच रखडला आहे. माजलगावचा टप्पा 2 बी तसाच रखडला आहे. आणि सर्वसाधारण लिंबोटीच्या लाभक क्षेत्राच्या बाहेरची जी ही गावं आहेत, पण लोहा तालुक्यातली, ही जिरायती आणि कोरडवाहू आहेत, वंचित आहेत. आणि अंतेश्वरचा बंधारा हा लोहा तालुक्याच्या मालकीचा किंवा इथल्या शेतकऱ्याच्या हक्काचा तो बंधारा आहे. तिथलं जे काही, आणि त्याची क्षमता ही 27 दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळं पहिल्यांदा हक्क इथल्या स्थानिक शेतकऱ्याच्या किंवा लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्याचा तो हक्क येतो. पण तो हक्क डावळून ते पाणी काढून शेजारच्या तालुक्यातल्या शेतीला नेणे ही कुठल्याही तांत्रिक बाबीत तर बसतच नाही. पण मग या क्षेत्रातील शेतकऱ्यावर तो अन्याय ठरतो. आणि जर असा अन्याय होत असेल तर मग आम्ही या भागातले झाल्या, ते पाणी गेलं. खरं तर त्याहीवेळी आम्ही म्हणण्याचा प्रयत्न केला की बा पिण्यासाठी देऊ नये असं नाही, पिण्यासाठी आपल्या राज्यातल्याच काय, पण शेजारच्या देशालाही पाणी दिल्यानं पिण्यासाठी काय वावगं नाही. पण त्यांच्या क्षेत्रामध्ये अनेक साठे सोर्सेस उपलब्ध असताना 70-80 किलोमीटरमधून पाणी नेऊन देण्याच्या मागचे अनेक हेतू असतात. सम कॉन्ट्रॅक्टर एम, सम पॉलिटिकल एम, सम इकॉनॉमिक एम. आणि पण असो, आता मी काही त्या विषयात जात नाही. पण त्याच्यासोबत नंतरही पालमला असेल, आता पालम आणि दिग्रसचा बंधारा किती लांब आहे, किंवा लोअर मानान म्हणून आता जे काही चालू आहे मोठ्या प्रमाणात जळकोट आणि या परिसरात जलजीवन मिशनमधून पाणी, म्हणजे सर्वसाधारण. आणि आता अंतेश्वर, म्हणजे आम्हाला आम्हा कार्यकर्त्यापुढे प्रश्न असा पडतो की बा लोहा कंधारवरच अन्याय का, इथलेच जलसाठे, मग तुम्हाला असं नवीन निर्मिती तर काहीच नाही, पण इथंच हल्ले का करतात? का मांजरा खोऱ्यात पाणी कमी आहे किंवा इतर खोऱ्यात? बरं, तुम्हाला जर गरज असेल तर
तुम्ही तुमचे रिसोर्सेस तयार करा. आणि म्हणून मग ही बाब अन्यायकारक आहे. विनोदाचा भाग असा, खरं तर विनोदच वाटतो मला, की अंतेश्वरचा बंधारा 148 कोटीचा आणि 148 कोटीच्या बंधाऱ्याहून 4000 कोटीची उपसा म्हणजे खर्चाची योजना. हे कुण्या अर्थशास्त्रात बसते माहिती नाही, पण कदाचित सत्ता आहे, त्यांचा अधिकार असतो. मी तर म्हणतो की गोशी खुर्द धरणाला इतके पैसे म्हणजे 3000 कोटीच्या आसपासच असेल ते. असो, त्या खोलात काही मी जात नाही, पण आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी आज असं ठरवलं की बाबा हे वारंवार असा आमच्यावर अन्याय. ठीक आहे, पिण्याचं होतं म्हणून आम्ही न्यायालयीन प्रकरणात गेलो नाही, पण हा जो प्रकल्प आहे तो शेती सिंचनाला इथून पाणी नेण्याचा आहे. जर सरकारने दंडेली केली किंवा सरकारने आमचं ऐकलं नाही, आमच्या भागातल्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर नक्की आम्ही न्यायालयात जाऊ. ही योजना कशी अतांत्रिक आहे आणि सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारी आहे आणि त्यामुळे आमच्याच क्षेत्रातल्या एक उपसा जलसिंचन योजना करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही पुढे रेटू. मला वाटते आम्ही त्याच्यामध्ये नक्की ही योजना अत्यंत चुकीची आहे हे सिद्ध करण्यामध्ये न्यायालयात सुद्धा यशस्वी होऊ आणि वारंवार होणारा या क्षेत्रावरील जो शेतकऱ्यावर अन्याय आहे तो काय आम्ही यावेळी होऊ नये याची सगळ्यांनी खबरदारी घ्यावी, सगळ्यांनी मिळून काम करावं, यासाठी ही बैठक झाली. आणि या बाबतीतलं तुम्हा सगळ्यांना निवेदन करावं की बाबा तुम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र पत्रकार आहात, तुमच्याही माध्यमातून प्रश्न लोकप्रतिनिधीचा नाही, प्रश्न कोणाचा नाही, प्रश्न इथल्या जनतेचा आहे. काही झालं तर ही बाब अन्यायकारक आहे आणि वारंवार असा अन्याय होताना लोकप्रतिनिधी डायरेक्टली नाहीतरी इनडायरेक्टली नक्की त्यांना साथ देत असतात. गप्प राहणे किंवा त्याला विरोध न करणे किंवा ते एखाद्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मनात आल्यानंतर त्याला ओलांडून किंवा त्यांना डावळून एखादी योजना सरकार करण्याचं फारसं धाडस क्वचित करते. मला वाटते सगळ्यांनीच, सर्व पक्षाच्या, आज काही आमचा पक्ष म्हणून नाही, सगळ्याच पक्षाच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यासोबत आम्ही बोललो. याच्यातही हा जिव्हाळ्याचा विषय आहे इथल्या भागातल्या जनतेचा. आपण सगळे मिळून एका जीवाने हे सगळा प्रयत्न हाणून पाडू असा आमचा निर्णय झाला. पाणी जावं लागलं त्यावर तुम्ही एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही अशी घोषणा केली. आज अंतेश्वरच्या बंधाऱ्यातून पाणी देण्यासाठी जवळपास 4000 कोटीची मंजुरी मिळाली आहे. अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी तुम्ही जाऊ देणार आहात? नाही, आधी तुमच्या प्रश्नाला मी दुरुस्ती करतो. मी असं कुठेही वाक्य वापरलं नाही, कारण मी त्या काळात लोकप्रतिनिधी नव्हतो. मी एकही थेंब जाऊ देणार नाही असं वाक्य कुठलंही काढून दाखवा, मी माझी माघार घेतो. मी त्या उदगीरला जाणाऱ्या पाण्याला विरोध केला होता. ज्या काळामध्ये लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा मंत्री होते त्या काळात मी लोकप्रतिनिधी होतो. अशा स्वरूपाचा प्रस्ताव ज्या काळात आला होता त्या काळात सांगितलं की हा भाग अतिदुष्काळी भाग आहे आणि इथलं पाणी आम्ही देणार नाही, म्हणून तो प्रस्ताव मी कॅन्सल केला आणि त्यांना सुचवलं होतं की बा खाली जो काही मुक्रामादाबादचा लेंडीचा प्रोजेक्ट आहे तिथून घ्या, नाहीतरी देवर्जन आणि याच्या भोवती उदगीरच्या भोवती जे काही सोर्सेस आहेत ते वापरा तुम्ही. जरी लोकवस्ती वाढली असेल तर नवीन सोर्सेस तयार करा, पण आम्ही आमच्या धरणावरून तुम्हाला पाणी देणार नाही, म्हणून मी ते प्रस्ताव अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी तुम्ही जाऊ देणार आहात, त्याला विरोध करणार? नाही सांगा, इथल्याच लोकांना पाणी द्या अशी मागणी. नाही, हे अन्यायकारक आहे, त्याला आमचा विरोध आहे. आणि तिथं जर 100 किलोमीटरवर, कारण तिथलं जे आता आम्ही मॅप काढला आहे ते काय याचं कोणतं साठा झरीची हाईट ही जवळपास
160 मीटर येते. कुण्याही एखाद्या इंजिनियरला आणून विचारा 80 किलोमीटर आणि त्याचं एकूण व्हेलॉसिटी काय राहील आणि त्याचा काय खर्च इतक्या उंचीवर, आणि त्या झरीची कॅपॅसिटी किती आहे? 2 दशलक्ष घनमीटर, आणि तुम्ही 50 दशलक्ष घनमीटरची परवानगी काढली म्हणता, आणि त्याच्यासाठी 2 दशलक्ष घनमीटरच्या धरणामध्ये ते कसं पाणी साठवणार? बरं, तुम्ही लिंबोटी टाकणार म्हणता, लिंबोटी धरणाचं जे काही रेंज 468 आहे, नवीन पाणी टाकलं तर तुम्हाला लँड ॲक्वायजेशन करायला लागेल, डॅमला धोका असतो, उंची, अनेक गोष्टी तांत्रिक आहेत. तिथं तुम्ही 2-5 दशलक्ष घनमीटरच्या वरी टाकू शकत नाही तिथंही झालं तरी. आणि हे कसं आहे, आता लिंबोटीच्या वेळेला त्यांनी जगलरी कशी केली, 33% त्यांचं रिझर्वेशन आहे, त्या हिशोबाने त्यांचं ते पंप हाऊस बसवलं होतं तिथं पुलापाशी. पण त्यांनी नंतर आपलं वजन वापरून अगदी लिंबोटीच्या डॅमपर्यंत सर काढली, म्हणजे धरण सिल्ट लेवलला जाईपर्यंत पाणी कमी पडू नये अशा पद्धतीनं 33%च्या कसं वरती ओढून घेता येईल अशा खरं तर असं नियोजन जलसंपदा विभागात कुठेही नसतं. पण ते काही त्यांचे हे वापरून करतात. कदाचित आम्हालाही भीती आहे की बाबा याही वेळेला ही सगळी किती जरी अतांत्रिक योजना असेल तरी त्यांनी जर सत्ता आणि बाकी गोष्टी वापरून जर करायचा प्रयत्न केला तर या भागाचं नुकसान होईल. त्यामुळे आम्ही विरोध करायचा ठरवला आहे. प्रसंगी आम्ही सांगितलं की बा प्रसंगी सरकार जर विरोधात गेलं किंवा सरकारने या तांत्रिक बाबी झुगारून जर इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करायचा ठरविला तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि न्यायालयात सिद्ध करू. आम्ही न्यायालय तर सरकारपेक्षा वरिष्ठ नाही. न्यायालयीन प्रक्रियेला जास्त वेळ लागतो, तोपर्यंत तुम्ही आता रस्ता रोको किंवा मोर्चा हे रस्त्यावर लढायला लढणार आहे शेतकऱ्याबरोबर. कसं आहे साहेब, आंदोलनाचा कार्यभाव आणि कारणभाव आणि आंदोलनाचं सूत्र मला वाटते 4 दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही. मी त्याच्यातला अवगत माणूस आहे. असं मी काय मान्यता प्राप्त आहे म्हणत नाही, मी अवगत माणूस आहे. न्यायालयात जे काही PIL चालतात अशा प्रक्रियेला विलंब लागत नसतो. सिव्हिल बाबीला त्या असे जे काही अर्जंट मॅटर असतात ते तातडीनं हिअरिंगला येत असतात, असं काही नाही. आणि ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर जाताल जेलमध्ये, काय त्याचं. हे होते आहेत. मी संजय पाटलालाही विनंती केली की बाबा हा विषय, या विषयाकडे तुम्ही पक्षीय अँगलनी किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन बघू नका सगळेजण, कारण एकदा गेल्यावर काय करणार, मागून काही होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी पूर्ण होण्याच्या आधी आपण सतर्क होऊन याला हाणून पाडलं पाहिजे. सर्वपक्षीय बोलणं झालं. मला जे बोलायचं आता कसं आहे की हा विषय सगळ्याच्या जिव्हाळ्याचा. मी बोलालो, पण आता जे बोलतात त्याला बोलालो. मला काही भेदाभेद नाही या विषयात. बाकी काही तुमचं असू द्या, की राजकीय विचाराचा द्वेष असू द्या, तुमचा मतभेद असू द्या. धोंड नदीच अस्तित्वात नाही. आता खरं तर धोंड प्रकल्पाला 10 वर्षात निधी आला असता तर मला तुम्ही हसल्या, लोह्याच्या चौकात पाणी आणतो म्हणाले शंकरांना, काय येडं झालं आहे. लोह्याच्या चौकातलंच पाणी होतं ते, आत्ताही आहे. आता कसं असते, येडं झालं आहे म्हणलेलं मला काही वाईट वाटत नाही, पण काही वेळेला येडेच काम करतात, शाने डला मारतात. असं येणाऱ्या 10-20 वर्षात जर काही आपत्ती तयार झाली तर तुम्ही तुमच्या भागासाठी संरक्षित साठे केले पाहिजे. कोण करणार? आता 1 महिना झाला याच्यावर कोणीच बोललं नाही, तुम्हीही नाही बोलले. तुम्ही तरी बोलल्या काय? हो, ते दाखवलं. हो, बोलल्या काय बाबा कुण्यातरी समिती सर्वपक्ष आहे का? हो, आता जवळपास पक्ष म्हणून आम्ही काय नाही, ते ज्यांनी नावं सुचवली घेतली. एकता नगर में घर बनाइए जहां हर कदम पर सुकून होना चाहिए। सुल्तान बिल्डर एंड डेवलपर्स की पेशकश। एकता नगर परभनी शहर के धार रोड स्थित भीमा कोरेगांव नगर के नजदीक। एकता नगर में सर्वे नंबर 241
1/3 में प्लॉटिंग की शुरुआत की गई है। यहाँ एडवांस बुकिंग की भी शुरू हो चुकी है। इस प्लॉटिंग में नालियों और सड़कों का काम बहुत अच्छे तरीके से किया गया है, जिसे आप इस वीडियो में देख सकते हैं। यहाँ की नालियां, सड़कें और सामने की आबादी में बने हुए घर भी साफ-साफ दिखाई दे रहे हैं। एकता नगर में सबसे कम दामों में प्लॉट्स की कीमत रखी गई है, ताकि रोज काम करने वाले, खाने वाले लोग भी इसे खरीद सके। ये प्लॉटिंग विशेष रूप से जरूरतमंद लोगों के लिए निकाली गई है। इस प्रोजेक्ट में कुल 40 प्लॉट है, जिसमें से कुछ पहले ही बुक हो चुके हैं। जल्द से जल्द अपनी बुकिंग कराएं, ताकि ये मौका आपसे छूट न जाए। प्लॉट बुकिंग के लिए और अधिक जानकारी के लिए आप इस नंबर पे कॉल कर सकते हैं। अथर सुल्तान 9860985357, मोहम्मद इलियास 8855888800, वहाद खान 9970443980। इस प्लॉटिंग में खास सुविधाएं। सभी प्लॉट्स को 22 फुट के रोड से जोड़ा गया है। सभी प्लॉट्स में नाली की सुविधा है। प्रत्येक प्लॉट में 2 फीट मुरुम, LED स्ट्रीट लाइट्स शहर की आबादी के पास स्थित है।